अष्टम स्कंदामध्ये 14 प्रकारच्या मन्वंतराच्या कथा आहेत. त्यानंतर प्रसंग आहे मंथनाचा. समुद्र मंथनाचा प्रसंग का आला याचं वर्णन थोडक्यात सांगतो. हा सुंदर प्रसंग आहे. एक दिवस दुर्वास ऋषी स्वर्गामध्ये आले आणि एक हार इंद्राला अर्पण केला. त्या इंद्राने तो हार घेतला आणि हत्तीच्या अंगावर फेकला. हत्तीने तो सोंडीत धरून आपल्या पायाखाली तुळवला. दुर्वासाला क्रोध आला. दुर्वासाने शाप दिला, इंद्रा तू दरिद्री होशील. उन्मत्त झालास ना. सत्तेच्या बळावर मनुष्य उन्मत्त होतो. साधूलाही काही समजत नाही. दरिद्री होशील असा शाप दिल्यानंतर इंद्र दरिद्री झाला आणि त्याचा फायदा दानवांनी घेतला. दानवांच्या स्वाधीनं आणि स्वर्ग गेला. देवला घाबरले. भगवंतांनी सांगितलं देवतांना, जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा बलवान असेल ना तेव्हा शत्रूशी युद्ध करू नये. समीट केला पाहिजे. त्याकरता तुम्हाला एक मार्ग सांगतो मी तुम्हाला. अहिमूषक न्याय. अहिमूषक न्याय म्हणजे काय? अहिमूषक, मूषक म्हणजे उंदीर, अहि म्हणजे सर्प. सर्प आणि उंदीर एकदा एका जाळ्यामध्ये गुंतले, एका पारद्याच्या. सर्पाने पाहिलं, भूक लागली होती, समोर उंदीर होता. एवढा उंदीर खाल्ला तर आपली आताची भूक भागेल, पण आपण गुंतून राहू. सर्पाने बुद्धी चालवली. या उंदराचे दात तीक्ष्ण आहेत. हे जाळं करंडून उंदीर बाहेर निघू शकतो. म्हणून सर्पाने उंदराशी मैत्री केली. राम राम उंदीर साहेब. उंदीराचा फुगला. त्याला वाटलं सर्प मला राम राम करतो. उंदराला वाटलं मी या सर्पाला मोर दिसत असला पाहिजे, उंदीर नाही दिसत. काय काय म्हणलं आपलं, अहंकारी माणसाची स्तुती करा. अहंकारी माणसाला जर प्रसन्न करायचं असेल तर त्याची स्तुती करा, खूप प्रसन्न. लोभी माणसाला प्रसन्न करायचं असेल तर त्याला काहीतरी द्या, लगेच प्रसन्न. त्या उंदराला सांगितलं आपण मित्र आहोत म्हणले. हो मित्र आहोत म्हणले आपण. मग तुमचे तीक्ष्ण दात आहेत, आपण दोघं संकटात आहोत म्हणले. असं करा, तुमच्या दाताने आणि कुरतडून काढा म्हणले जाळं, आपण बाहेर निघू. ठीक आहे. उंदराने ते जाळं कुरतडायला सुरुवात केली. जाळं कुरतडलं, उंदीर बाहेर निघाला. उंदराबरोबर तो सापही बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर तो साप त्या उंदराला म्हणू लागला, मला आता भूक लागली. भूक लागली हो, मग भक्ष्य कुठेतरी मिळेल म्हणले. आता बाहेर पडले आपण, पण भक्ष्य जर माझ्या समोर असेल तर कुठे शोधायची काय गरज आहे? उंदराने सांगितलं, पण आपण मित्र आहोत ना. मित्र आहोत नाही, मित्र होतो. जेव्हा जाळ्यात होतो तेव्हा. अहिमूषक न्याय. त्या सर्पाने उंदराला खाऊन टाकलं, उंदराकडून कामही करून घेतलं. या न्यायाचा उपयोग करावा लागेल आपल्याला. आता दानव हे आपल्यापेक्षा बलवान झालेले आहेत आणि मग त्यांच्याशी युद्ध करायचं नाही, बुद्धीनं काम करायचं. आणखी एक न्याय या ठिकाणी सांगितलं, उष्ट्रलकोटी न्याय. उष्ट्रलकोटी न्याय म्हणजे उंट आहे. उंट राजस्थान मध्ये उंट असतात. काय उष्ट्रलकोटी न्याय? आणि म्हणून सर्व देवता दानवांकडे गेलेत आणि दानवांना मोठेपणा देऊन आणि समुद्र मंथन केलं. समुद्र मंथन नामध्ये आणि मेरू पर्वत याची रवी केली. वासुकी सर्पाची दोरी केली समुद्र मंथनामध्ये. आणि ज्या वेळेला मेरू पर्वत खाली जायला लागला तेव्हा भगवंतांनी कस्य अवतार धारण केला आपल्या पाठीवर आणि तो मेरू पर्वत धारण केला. आणि अशा प्रकारे समुद्र मंथन करीत असताना प्रथमतः अमृत येण्याऐवजी विष आलं. समुद्र मंथनातून जेव्हा विष निघालं तेव्हा सर्व घाबरले. आता या विषाचा स्वीकार कोणी करावा? आणि म्हणून सर्वांनी स्मरण केलं, हे विष पचवण्याची शक्ती फक्त एकच आहे, तर ते म्हणजे भगवान शिव. आणि म्हणून सर्व देव आणि दानव कैलासामध्ये गेलेले आहेत आणि कैलासामध्ये भगवान शिवाची स्तुती करतात.
सतसृष्टी तांडव रचयिता सतसृष्टी तांडव रचयिता
भूत भावना सर्व प्राणी मात्र दया करणारे प्रभू त्राहिना शरणापन्न त्रैलोक्य धनाविषाद हे विष हलाहल तनोतु शिवशिव जटा जटाः संभ्रमन्धं विलोललोचे विल्लरी विराजमान किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं रति प्रतीक्षणं धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधुबंधुरं स्मृतिरन्ति संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धीरिणी निरुद्ध दुर्दावती क्वचित् दिगंबरे मने विनोदने तुमस्तुते समाधिस्थ असणारे भगवान शिव डोळे उघडले पाहताय तर सर्व देव दानव कैलासात हात जोडून उभे भगवान शिवाची स्तुती करतात देवतांनो दानव आठवण झाली आज हो हा हलाहल नावाचं विष या समुद्र मंथनामध्ये निघालं आणि म्हणून याचा तुम्ही स्वीकार करा भगवान शिव म्हणले समुद्र मंथनाची तयारी चालू आहे अमृता करता आतापर्यंत मला कळवलं नाही विष निघाल्यावर तरी आठवण झाली परंतु भगवान शिव सुखम करोतु शंकरा जगताच्या कल्याणाकरता स्वतः दुःख आणि झेलून जगताला जो सुख देतो त्याला शिव म्हणतात आणि स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देतो त्याला जीव म्हणतात दुसऱ्याच्या सुखाकरता स्वतः दुःख घेतो त्याला शिव म्हणतात स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देतो त्याला जीव म्हणतात हा जीवात आणि शिवात हा फरक शिर ज्ञान गंगा चंद्रमा ब्रह्मज्योती ललाटहा ज्ञानरूपी गंगा ज्यांनी आपल्या शिरावर मस्तकावर धारण केलेली आहे तोच आणि विष पचवू शकतो पहिल्यांदा दुःख रूपी विष पचवावं लागतं तेव्हा सुखरूपी अमृत मिळतं दुःख रूपी विष पचवावं लागेल तेव्हाच सुखाचं अमृत प्राप्त होईल समुद्र मंथनामध्ये प्रथमतः आणि विष निघालेला आहे भगवान शिवाने ते विष प्राशन केलं हलाहल विष साधारण विष नव्हतं विष प्राशन करताना 4-2 थेंब त्या विषाचे जमिनीवर पडले त्यापासून विषारी वनस्पती निर्माण झाल्या विषारी प्राणी निर्माण झाले विंचू सर्पादी विषारी प्राणी विषारी वनस्पती त्यानंतर समुद्र मंथनाला प्रारंभ झाला पुन्हा परत या समुद्र मंथनातून कामधेनू गाय निघाली ती साधू संतांना दिली त्यानंतर उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला तो दानवांना दिला ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला दिला पारिजातक निघालं अप्सरा निघाली लक्ष्मी प्रकट झाली लक्ष्मी स्वयंवर झालं भगवान विष्णूला लक्ष्मी भरलं या समुद्र मंथनामध्ये चंद्रमा प्रकट झाले अशा प्रकारे समुद्र मंथन 14 प्रकारचे रत्न या समुद्र मंथनामध्ये निघाले आणि शेवटी 14व शेवटचं रत्न आहे अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी भगवान की वारुणी नावाची मदिरा निघाली धन्वंतरी जेव्हा आणि अमृत कलश घेऊन आले तेव्हा आणि दानवांनी धन्वंतरी महाराजांच्या हातातला कलश हिसकावला आणि अमृताचा कलश हिसकून दानव पळायला लागले सर्व देवता गेले भगवंताकडे प्रभू दानवांनी सर्व भगवंतांनी सांगितलं तुमच्या शक्ती नव्हती का पुरुषार्थ पाहिजे ना देव आणि दानव दोघांमध्ये हा फरक आहे दानवांमध्ये पुरुषार्थ आहे परंतु दानव हे स्वतःच्या बळावर आम्ही सर्व काही करतो असं समजतात आणि देव जे काही घडतं ते भगवंताकडून घडतं अशा प्रकारे त्यांची भावना असल्यामुळे त्यांना मदत करण्याकरता ईश्वर यावा भगवंतांनी मोहिनी अवतार धारण